नमस्कार सर्वांना. मी तुमचा सर्वांचा लाडका रामजी. टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी एक 4थं लेक्चर घेऊन आलेलो आहोत. जे महत्त्वाच्या नियुक्त्या असतील, राजीनामा असतील, अपॉइंटमेंट्स आणि रेजिग्नेशन असतील 2025 मधील जे महत्त्वाच्या जानेवारी ते डिसेंबरमधील महत्त्वाच्या चालू घडामोडीवरील तुमच्या जे परीक्षा भिमुख प्रश्न असतील, परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे असे 50 प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. जसे की तुम्ही पाहिलेच असेल, आपले 3 लेक्चर ऑलरेडी झालेले आहेत. 2025 मधील मिलिटरी एक्सरसाइज असतील, जे महत्त्वाचे खेळ असतील, महत्त्वाचे अवॉर्ड्स असतील, त्याच्यावरती आपण ऑलरेडी 50-50 प्रश्न बनवलेले आहेत. तुम्ही आता लेटेस्टमध्येच पाहिले असेल ग्रुप सी एमपीएससीची एक्झाम, त्याच्यामध्ये आपल्या जे लेक्चर सिरीजमधले 3 क्वेश्चन आलेले आहेत. तर तुम्ही जे लेक्चर सिरीज पाहिलं असेल, तुम्हाला ध्यानात आलेलं असेल, तुम्ही पेपर दिला असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप महत्त्वाचे हे लेक्चर सिरीज ठरणार आहे. कारण काय असतं मित्रांनो, कधी पण बॅक इयरचे 1 वर्षाचे मागील 1 वर्षाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग नियुक्त्या असतील किंवा खेळ असतील, अवॉर्ड्स असतील, जे एक्सरसाइज असतील, ब्रँड ॲम्बॅसिडर असतील, हे सर्व ते तुम्हाला महत्त्वाचे निधन असतील व्यक्तीचे, योजना असतील काही, त्याच्यावरती हमेशा बॅक इयरचे किंवा महत्त्वाच्या घडामोडीवरतील प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे आपण आज हे 50 प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या टेक सरकार चॅनलवरती नवीन आला असाल तर टेक सरकार चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन व्हा. चला तर आपण आजचा पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न काय आहे? सेबीच्या नवीन अध्यक्षपदी मार्च 2025 मध्ये कोणाची निवड झालेली आहे? तर हे सांगायचं आहे, सेबीचे कोण झालेले आहेत? पर्याय क्रमांक बी, तुहिन कांता पांडे हे सेबीचे 2025 मध्ये मार्चमध्ये अध्यक्ष झालेले आहेत. तर सेबीचा फुल फॉर्म लिहून घ्यायचा आहे मित्रांनो. काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही कोणत्याही शिक्षकाचं लेक्चर पास असाल, करंट अफेअर्स असेल, अदर एक्झामचं रिलेटेड असेल, तर तुम्ही मेन पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे, एक ब्लँक वही आणि पेन घेऊन बसायचं आहे, त्याच्यामध्ये नोट डाऊन करायचं आहे. जसे की तुम्हाला लोकेशन असेल म्हणजे हेडक्वार्टर असेल, इस्टॅब्लिश्ड इयर असतील म्हणजे स्थापना कोणत्या वर्षी झाली, त्याचे अध्यक्ष, एम-डी, फुल फॉर्म असतील लेटेस्टमध्ये, डेट असतील, हे तुम्हाला मेन नोट डाऊन करायचे आहे. तर सेबीचा फुल फॉर्म जर विचारला तर काय आहे? सेबीचा फुल फॉर्म लिहून घ्या. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हा सेबीचा फुल फॉर्म असणार आहे. त्याचं हेडक्वार्टर जर विचारलं तर कुठे आहे? बीकेसी, जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जे आहे आपलं मुंबईमधलं बीकेसी, इथे हे सेबीचं काय असणार आहे? हेडक्वार्टर असणार आहे, बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. आणि त्याची स्थापना जर विचारली तर कधी झालेली आहे? 1988 रोजी ही जी सेबीची स्थापना झालेली आहे. तर कोण आहेत सेबीचे 2025 मधील अध्यक्ष? तुहिन कांता पांडे हे सेबीचे अध्यक्ष असणार आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. ओडिसाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय क्रमांक सी असणार आहे, अनु गर्ग ह्या ओडिसाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. कुणाची? ओडिसाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून अनु गर्ग यांची नियुक्ती झालेली आहे. चला प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर आपल्या प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर व्ही नारायण हे आपले इस्रोचे काय झालेले आहेत? नवीन अध्यक्ष झालेले आहेत. तर इस्रोबद्दल अजिबात विसरून जायचं नाहीये मित्रांनो. इस्रोची स्थापना कधी झालेली आहे? 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना झालेली आहे. जर इस्रोचं हेडक्वार्टर जर विचारलं तर कुठं असणार आहे? बेंगळुरू, कर्नाटका इथे इस्रोचं हेडक्वार्टर असणार आहे. आणि इस्रोचा फुल फॉर्म नोट डाऊन करून घ्यायचा आहे तुम्हाला, तर माहीतच असेल, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा इस्रोचा फुल फॉर्म आहे. तर कोण आहेत इस्रोचे अध्यक्ष? डॉक्टर व्ही नारायण हे इस्रोचे अध्यक्ष असणार आहेत. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. भारताचे 53वे सरन्यायाधीश CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 4चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे आपले 53वे CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची नियुक्ती झालेली आहे. तर 53वे, तर मला 52वे सांगा, 52वे कोण असणार आहेत ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. सप्टेंबर 2025 मध्ये भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 5चं उत्तर असणार आहे, तुम्ही इमेज पाहिलीच असेल, पर्याय क्रमांक ए, CP राधाकृष्णन हे आपले 2025 मध्ये भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. हे आपले पहिले महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ह्याच्या अगोदर निवड होण्यापूर्वी उपराष्ट्रपती निवड होण्यापूर्वी ते आपले महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त होते. त्याच्यानंतर ते उपराष्ट्रपती म्हणून गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6 पाहूया आपण. 21 जुलै 2025 रोजी भारताच्या कोणत्या घटनात्मक पदावरील व्यक्तीने प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिलेला आहे?
प्रश्न क्रमांक 6 उत्तर सांगायचं आहे. आपले जे माजी उपराष्ट्रपती होते जगदीशजी धनखड, हे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता. त्यांच्या घटनात्मक पद होतं त्यांच्याकडे उपराष्ट्रपती, जे त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांच्यानंतर सी.पी. राधाकृष्णन हे आपले उपराष्ट्रपती झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 7 पाहूया. फेब्रुवारी 2025 मध्ये राजकीय अस्थिरतेच्या कारणास्तव कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर प्रश्न क्रमांक 7 उत्तर आहे ऑप्शन डी. मणिपूरचे हे एन बिरेन सिंग जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे. कुणी मुख्यमंत्री जे असणार आहेत एन बिरेन सिंग मणिपूरचे यांनी राजीनामा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशन म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर आपलं प्रश्न क्रमांक 8 उत्तर असणार आहे ज्ञानेश कुमार हे आपले चीफ इलेक्शन कमिशन म्हणून ह्यांची निवड झालेली आहे. CEC म्हणजे चीफ इलेक्शन कमिशन म्हणजेच मुख्य निवडणूक आयुक्त मराठीमध्ये, यांची नियुक्ती झालेली आहे. कुणाची? ज्ञानेश कुमार यांची. प्रश्न क्रमांक 8 उत्तर असणार आहे आपलं ज्ञानेश कुमार, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 9 पाहूया आपण. संयुक्त राष्ट्र महासभेच्या म्हणजेच UNGA 80व्या सत्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 9 उत्तर आहे ऑप्शन डी. एनालेना बेअरबॉक ह्या UNGA च्या 80व्या सत्राचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तर मित्रांनो, UNGA काय आहे लिहून घ्यायचं आहे. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली म्हणजेच UNGA आहे. याचे अध्यक्षपद कुणाकडे असणार आहे? 80व्या सत्राचे एनालेना बेअरबॉक यांचं अध्यक्ष असणार आहे. जर हेडक्वार्टर जर विचारलं तर कुठे असणार आहे? न्यूयॉर्क सिटी, जे USA मध्ये असणार आहे हे UNGAचं. आणि त्याचे इस्टॅब्लिश म्हणजे स्थापना वर्ष कधी झालेलं आहे त्यांचं? 1945 मध्ये UNGAचं स्थापना झालेली आहे. चला प्रश्न क्रमांक 10 पाहूया आपण. युनेस्कोच्या जे युनेस्को आहे आपलं, त्याचे महासंचालकपदी 2025 मध्ये कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 10 उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. जे खालिद अल एनानी जे आहेत त्यांची युनेस्कोच्या महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे 2025 मध्ये. जर युनेस्कोचं जर विचारलं फुल फॉर्म तर काय आहे? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्को. म्हणजे स्थापना कधी झालेली आहे? 16 नोव्हेंबर 1945 रोजी स्थापना झालेली आहे. त्याचं हेडक्वार्टर असणार आहे पॅरिस येथे, हे जे युनेस्कोचं हेडक्वार्टर असणार आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूया आपण. भारताचे नवीन लेखापाल महायंत्र CGA कोण आहेत? तर आपल्याला प्रश्न क्रमांक 11 उत्तर सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 11 उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. सुश्री TS कल्याणी ह्या आपल्या लेखापाल महायंत्रक झालेल्या आहेत आपल्या भारताच्या नवीन. प्रश्न क्रमांक 12 पाहूया. भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ द एअर स्टाफ म्हणजे VCAS म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ द एअर स्टाफ 2025 मध्ये कोण झालेले आहेत? तर आपल्या प्रश्न क्रमांक 12 उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी हे आपले VCAS झालेले आहेत 2025 मध्ये. प्रश्न क्रमांक 13 पाहूया. भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणजेच चीफ इन्फॉर्मेशन कमिशन कोण झालेले आहेत आपले जे भारताचे, हे सांगायचं आहे. तर कोण असणार आहे? आपलं प्रश्न क्रमांक 13 उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. राजकुमार गोयल हे आपले भारताचे मुख्य माहिती आयुक्त झालेले आहेत. कोण? चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर जे कोण आहेत आपले? राजकुमार गोयल हे झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 13 उत्तर असणार आहे राजकुमार गोयल. मित्रांनो, इथे एक लक्षात घ्या, जे CIC जे आहे ते सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन पण होतं आणि चीफ इन्फॉर्मेशन कमिशन पण आपलं काय आहे? मुख्य माहिती आयुक्त म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशन कोण झालेले आहेत? राजकुमार गोयल हे ध्यानात ठेवायचं आहे. तुम्हाला असं पर्याय क्रमांक क्वेश्चनमध्ये येऊ शकतो. चीफ इन्फॉर्मेशन कमिशन आणि सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन असे वेगवेगळे पर्याय येऊ शकतात. पण आपल्याला काय विचारलं आहे? मुख्य माहिती आयुक्त म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशन कोण आहेत? राजकुमार गोयल हे असणार आहेत. प्रश्न क्रमांक 14 पाहूया आपण. 2025 मध्ये CBI संचालक प्रमुख प्रवीण सूद यांच्या कार्यकाल किती वर्षाची वाढ झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 14 उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी. 1 वर्षाची वाढ झालेली आहे. कुणाची? जे संचालक आहेत CBIचे प्रवीण सूद सर यांची 1 वर्षाची वाढ झालेली आहे. ते ऑलरेडी त्या पदावरती होते 2025 मध्ये, पण त्यांची 1 वर्षासाठी वाढ करण्यात आलेली आहे प्रवीण सूद यांची. प्रश्न क्रमांक 15 पाहूया.
दीपक बगला यांची कोणत्या मिशनचे संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 15चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए, अटल इनोव्हेशन मिशन जे आहे, आपलं नीती आयोगाच्या अंतर्गतचं जे अटल इनोव्हेशन मिशन, त्याची कोण झालेले आहेत संचालक? दीपक बागला सर हे त्याचे अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 16 पाहूया आपण. 2025 मध्ये पंजाब नॅशनल बँक हाऊसिंग फायनान्सचे एम-डी आणि सी-यू म्हणून कोण नेमले गेले? तर प्रश्न क्रमांक 16चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, अजय कुमार शुक्ला. हे इमेजमध्ये आहेत ते पंजाब हाऊसिंग फायनान्सचे काय झालेले आहेत? एम-डी आणि सी-यू झालेले आहेत. कोण? अजय कुमार शुक्ला. प्रश्न क्रमांक 17 पाहूया. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे म्हणजेच PFRDA नवीन चेअरमन कोण झालेले आहेत? प्रश्न क्रमांक 17चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी, श्री शिवसुब्रमण्यम रामन हे कोण झालेले आहेत? पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे नवीन चेअरमन झालेले आहेत. तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा PFRDA फुल फॉर्म कमेंटमध्ये सांगा. चला प्रश्न क्रमांक 18 पाहूया आपण. 2025 मध्ये राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थच्या नवीन सरचिटणीस म्हणजेच सेक्रेटरी जनरल कोण झालेले आहेत? प्रश्न क्रमांक 18चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए, शर्ली आर्वेकर बोचवे ह्या राष्ट्रकुल जे आहेत कॉमनवेल्थचे सेक्रेटरी जनरल झालेले आहेत नवीन. प्रश्न क्रमांक 19 पाहूया. बजाज फायनान्सचे एम-डी म्हणून 2025 मध्ये कोण नियुक्त झालेले आहेत? तर आपलं प्रश्न क्रमांक 19चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, अनुप कुमार साहा हे काय झालेले आहेत? बजाज फायनान्सचे एम-डी म्हणून नियुक्त झालेले आहेत. चला प्रश्न क्रमांक 20 पाहूया. ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ब्रिक्स मधील जी न्यू डेव्हलपमेंट बँक आहे त्याचे 2025 मधील चेअरमॅन कोण झालेले आहेत? प्रश्न क्रमांक 20चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए, जे डिल्मा रुसेफ जे आहेत ही इमेजमध्ये पाहू शकता त्या आपल्या ब्रिक्सच्या काय झालेल्या आहेत? न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या चेअरमॅन झालेल्या आहेत. मग कमेंटमध्ये मला हे सांगा ब्रिक्समध्ये कोणते कोणते देश आणि ब्रिक्सची स्थापना कधी झालेली आहे आणि ब्रिक्सचं हेडक्वार्टर कुठे आहे हे मला कमेंट करून सांगा तुम्ही कमेंटमध्ये. चला प्रश्न क्रमांक 21 पाहूया. 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे उपमहाव्यवस्थापक पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? म्हणजेच जे चला प्रश्न क्रमांक 21चं उत्तर सांगा. जे IMF चे उपव्यवस्थापक पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रश्न क्रमांक 21चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, डॅन कार्ड्स जे आहेत ते आपले IMF चे काय झालेले आहेत? उपमहाव्यवस्थापक पदी नियुक्त झालेले आहेत. तर मग IMF काय आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. त्याचं हेडक्वार्टर कुठे असणार आहे? वॉशिंग्टन DC इथे हेडक्वार्टर असणार आहे. कशाचं? IMFचं. आणि त्याची स्थापना जर विचारली तर कधी झालेली आहे? 1944 रोजी ही स्थापना झालेली आहे. कशाची? IMFची. तर IMFचा फुल फॉर्म नोट डाऊन करायचा आहे. काय आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? वॉशिंग्टन DC इथे. तर कोण आहेत त्याचे उपमहाव्यवस्थापक? डॅन कार्ड्स हे असणार आहे IMFचे. चला प्रश्न क्रमांक 22 पाहूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रश्न क्रमांक 22चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए, विवेक भीमनवार हे आपले MPSCचे नवीन अध्यक्ष झाले आहेत. कोण? विवेक भीमनवार. चला प्रश्न क्रमांक 23 पाहूया. 2025 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच BCCI अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रश्न क्रमांक 23चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, जे मिथुन मन्नास आहेत ते BCCIचे कोण झालेले आहेत? अध्यक्ष झालेले आहेत. चला प्रश्न क्रमांक 24 काय म्हणतोय? अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपले जे डोनाल्ड ट्रम्प तात्या आहेत आपले इमेजमध्ये पहा तुम्ही, त्यांची नियुक्ती झालेली आहे. 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड तात्याची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25 2025 मध्ये भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO खालीलपैकी कोण आहेत? तर प्रश्न क्रमांक 25चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी, सतीश कुमार सर हे आपले जे भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO झालेले आहेत. चला प्रश्न क्रमांक 26 ऑक्टोबर 2025 मध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 26चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, आशिष पांडे हे युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन MD आणि CEO म्हणून निवड झालेली आहे. कोणाची? आशिष पांडे यांची. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी. चला प्रश्न क्रमांक 27 पाहूया. कोल इंडिया लिमिटेड
चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD कोण बनलेले आहेत? तर प्रश्न क्रमांक 27चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए. जे बी साईरामन हे आपले कोल इंडियाचे काय झालेले आहेत? नवीन CMD आणि अध्यक्ष झालेले आहेत. बी साईरामन हे कोल इंडियाचे नवीन काय झालेले आहेत? व्यवस्थापकीय संचालक झालेले आहेत. चला प्रश्न क्रमांक 28वा. मे 2025 मध्ये अमेरिकेचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणजेच NSA नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रश्न क्रमांक 28 याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी. मार्को रुबियो हे अमेरिकेचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर झालेले आहेत 2025 मध्ये. चला प्रश्न क्रमांक 29वा. 2025 मध्ये आयर्लंडचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाचे नाव चर्चेत आले होते? तर प्रश्न क्रमांक 29चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी. कॅथरीन कॅनोली हे 2025 मध्ये आयर्लंडचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि चर्चित होते ते. प्रश्न क्रमांक 30वा. जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेच्या व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ जे अमेरिकेचे जे व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 30व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी. सुजी विल्स ह्या अमेरिकेच्या काय झालेल्या आहेत? व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ ह्या नियुक्त झालेल्या आहेत. कोण? सुजी विल्स. प्रश्न क्रमांक 31वा. 31 डिसेंबर 2025 रोजी इराणच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? जी इराणची जी सेंट्रल बँक आहे तर त्याचे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर आपला प्रश्न क्रमांक 31 याचं उत्तर असणार आहे ऑप्शन पर्याय क्रमांक ए. अब्दुल नासिर हेमंती हे जे इराणची जी सेंट्रल बँक आहे त्याचे गव्हर्नर झालेले आहेत. कोण? अब्दुल नासिर हेमंती. चला प्रश्न क्रमांक 32वा पाहूया. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना म्हणजेच IMO परिषदेवर 2026-27 या काळासाठी कोणत्या देशाची पुन्हा निवड झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 32चं उत्तर असणार आहे आपला भारत देश हा जो IMO परिषद आहे 2026-27 वर्षाची तर त्याच्यासाठी आपल्या भारत देशाची पुन्हा काय झालेलं आहे? निवड झालेली आहे. तर मला एक कमेंट्समध्ये सांगा IMOचं हेडक्वार्टर कुठे आहे आणि याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? मला कमेंट करून सांगा तुम्ही. चला प्रश्न क्रमांक 33वा पाहूया. 2025-26 मध्ये सरकारी कार्यक्षमता विभाग म्हणजेच DOGE या सरकारी कार्यक्षमता विभागाचे नेतृत्व कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? तर आपलं प्रश्न क्रमांक 33चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए. एलन मस्क आणि विवेक जे रामास्वामी आहेत त्यांच्याकडे जे DOGE म्हणजेच सरकारी कार्यक्षमता विभाग जो आहे त्याचे नेतृत्व देण्यात आलेले आहे. चला प्रश्न क्रमांक 34 पाहूया. इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ज्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत इग्नूच्या म्हणजेच काय? इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जे दिल्लीमध्ये आहे. ओव्हरऑल त्याचे सेंटर आहे त्याच्या पहिल्या महिला कुलगुरू झालेल्या आहेत. कोण झालेल्या आहेत? आपल्या प्राध्यापक उमा कांजीलाल मॅडम ह्या इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू झालेल्या आहेत. हे ध्यानात ठेवायचं आहे. चला प्रश्न क्रमांक 35 पाहूया आपण. पराग जैन यांनी 1 जुलै 2025 रोजी कोणाची जागा घेऊन प्रमुख पदाचा कार्यकाळ स्वीकारलेला आहे? तर सांगा मग 35व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पराग जैन यांनी 1 जुलै 2025 रोजी कुणाची जागा घेतली आहे आणि चे प्रमुख पद त्यांच्याकडे असणार आहे? तर आपल्या 35व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. रवी सिन्हा यांची जागा घेतलेली आहे. कोणी? पराग जैन यांनी आपले नवीन चे प्रमुख झालेले आहेत. चला प्रश्न क्रमांक 36वा. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर प्रश्न क्रमांक 36 याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी. डॉक्टर अजय कुमार सर यांनी आपले युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष असणार आहेत. सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSBचे नवीन डायरेक्टर जनरल म्हणजेच DG नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रश्न क्रमांक 37 याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी. संजय सिंगल सर हे आपले SSBचे नवीन DG असणार आहेत म्हणजेच डायरेक्टर जनरल. चला प्रश्न क्रमांक 38 पाहूया. 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे हे सांगायचं आहे. कोण असणार आहेत? प्रश्न क्रमांक 38 याचं उत्तर असणार आहे डॉक्टर उर्जित पटेल
म्हणजेच पर्याय क्रमांक डी जे IMF आहे त्याचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची निवड झालेली आहे? डॉक्टर उर्जित पटेल सर यांची. प्रश्न क्रमांक 39 पाहूया. 2025 मध्ये युनिसेफ इंडियाच्या सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 39 उत्तर असणार आहे आपलं. तुम्ही इमेज पाहून तुमच्या ध्यानात आलंच असेल. ज्या कीर्ती सुरेश जे ॲक्टर आहेत साऊथ इंडियन, त्यांची युनिसेफ इंडियाच्या ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती झालेली आहे. चला प्रश्न क्रमांक 40 पाहूया. ऑगस्ट 2025 मध्ये भारताचे नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 40 उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए जे अनीस दयाल सिंग जे आहेत ते आपले डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर मला नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर सांगा कमेंटमध्ये आपले कोण आहेत भारताचे. चला प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल म्हणून 2025 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उपराष्ट्रपती पदावरती निवड झाल्याच्या नंतर जे आपले महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन जे होते अगोदरचे राज्यपाल, त्यांच्या जागेवरती कोण आलेले आहेत? ऑप्शन सी म्हणजेच पर्याय क्रमांक सी जे आचार्य देवव्रत हे आपले महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल झालेले आहेत. त्यांच्याकडे आपल्या महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. ते गुजरात राज्याचे देखील ते राज्यपाल आहेत. कोण? आचार्य देवव्रत सर हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले आहेत. चला प्रश्न क्रमांक 42 पाहूया. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 2025 मध्ये 10व्यांदा कोणी शपथ घेतलेली आहे? प्रश्न क्रमांक 42 उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी नितीश कुमार हे 10व्यांदा त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे नितीश कुमार यांनी. कोणत्या राज्याचे? बिहार राज्याचे. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. चला 43 प्रश्न पाहूया. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणजेच VSSC चे नवीन संचालक म्हणून ऑगस्ट 2025 मध्ये कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 43 उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी डॉक्टर ए राजराजन हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र जे आहे VSSC विक्रम साराभाई स्पेस सेंटर चे संचालक कोण झालेले आहेत? डॉक्टर ए राजराजन हे. जे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र जे आहे तिरुवनंतपुरम जे केरळ येथे आहे याचं लोकेशन असणार आहे. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. कुठे? तिरुवनंतपुरम केरळ येथे VSSCचं सेंटर असणार आहे. चला प्रश्न क्रमांक 44 पाहूया. हा मित्रांनो खूप महत्त्वाचा क्वेश्चन ठरणार आहे 2026च्या एक्झामच्या रिगार्डिंग. कारण काय झालेलं आहे 8वा वेतन 2026 मध्ये लागू झालेला आहे 1 जानेवारीपासून. त्याच्यामुळे हा खूप तुमचा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे येणाऱ्या एक्झामसाठी. तर 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हे सांगायचं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 44 उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए ज्या माजी न्यायमूर्ती आहेत रंजना प्रकाश देसाई ह्या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष असणार आहेत. कोण? न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई मॅडम ह्या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आहेत. चला प्रश्न क्रमांक 45 नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर 45व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सुशीला गार्गी ह्या नेपाळच्या. मित्रांनो अंतरिम शब्द खूप महत्त्वाचा आहे. अंतरिम ध्यानात ठेवायचा आहे कारण की त्या तात्पुरत्या आहेत. सरकार स्थापन होईपर्यंत किंवा जे अगोदर असेल किंवा जे नंतर असेल तोपर्यंत त्यांच्याकडे अंतरिम पंतप्रधान पदाचा कार्यकाळ असणार आहे. मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत सुशीला गार्गी ह्या असणार आहेत. हे ध्यानात ठेवायचं आहे. चला प्रश्न क्रमांक 46 सप्टेंबर 2025 मध्ये जगातील पहिल्या AI निर्मित AI जनरेटेड किंवा व्हर्च्युअल मंत्र्याची नियुक्ती कोणत्या देशाने केलेली आहे? तर प्रश्न क्रमांक 46 उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए अल्बेनिया ह्या जे AI निर्मित जनरेटेड पहिल्या महिला नियुक्त झालेल्या आहेत. कोणत्या? अल्बेनियाच्या. हे कशासाठी असणार आहे मित्रांनो? तर जे भ्रष्टाचार असतील टेंडर प्रकरण असतील किंवा एनी प्रकार असतील भ्रष्टाचाराचे हे त्यांना आळा घालण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी हे अल्बेनियाने हे व्हर्च्युअल मंत्र्याची नियुक्ती केलेली आहे. तर मला कमेंट करून सांगा हे जे इमेजमध्ये आहे तर ह्या महिला जे AI निर्मिती जे व्हर्च्युअल मंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. चला प्रश्न क्रमांक 47 पाहूया. 2025 मध्ये भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? म्हणजे फेरनियुक्त झालेले आहेत म्हणजे डबल. 47व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी तुषार मेहता हे आपले भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची फेरनियुक्ती झालेली आहे. कोण? तुषार मेहता. हे ध्यानात ठेवायचं आहे. चला प्रश्न क्रमांक 48 पाहूया. बार्क मित्रांनो हे बार्क वेगळं जे ते बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर ते वेगळं.
कारण हे तुम्हाला कन्फ्यूज होण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही, ध्यानात ठेवायचं आहे. बार्कमध्ये ऑप्शनमध्ये आलं बाग ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर आणि बार्क ब्रॉडकास्ट ॲडव्हान्स रिसर्च काउन्सिल म्हणजेच इंडियाचे नवे अध्यक्ष कोण झालेले आहेत? प्रश्न क्रमांक 48 उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, गौरव बॅनर्जी हे आपले बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष झाले आहेत. कोण? गौरव बॅनर्जी. कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही. बार्क बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर वेगळं आणि हे बार्क जे आपण आता पाहतोय जे गौरव बॅनर्जी आहेत हे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. चला प्रश्न क्रमांक 49 पाहूया. जे आशियाई विकास बँक म्हणजे आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर आपलं प्रश्न क्रमांक 49 उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी, मसातो कांडा हे आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे 50वा. आशियाई क्रिकेट परिषदेचे म्हणजेच ACCचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर आपल्या प्रश्न क्रमांक 50 उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, जे मोहसिन नकवी जे आहेत पाकिस्तानचे हे असणार आहेत. मोहसिन नकवी यांची आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. मित्रांनो हा आपला मराठी भाषेतील उपक्रम आणि कंटेंट जर आवडला असेल, तुम्हाला हा कंटेंट आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथे जॉईन व्हा. अजून तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता, तुम्हाला क्वेश्चन कंटेंटची लेवल कशी इम्प्रूव्हमेंट करायची आहे किंवा काय तुम्हाला सजेस्ट करायचं आहे हे पण तुम्ही सांगू शकता. तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता हे सांगू शकता. तुम्हाला परीक्षेसाठी आपल्या क्वेश्चन सिरीजचा फायदा होतोय का, क्वेश्चन येत आहे का हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे हे सुद्धा सांगा तुम्ही. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया.